गेल्या 4 दिवसापासून आपण पाहतोय सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वेगवेगळ्या स्वरूपाच्या सध्या चर्चा सुरू आहेत। सुरेश धस हे बचावात्मक पवित्रा घेताना दिसत आहेत। माझी यात चूक नाही किंवा मी काही वेगळं केलेलं नाही, मी कुठं मॅनेज प्रकरण केलेलं नाही किंवा असं सगळं ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। आज एकीकडे मसाजोग आणि परळीमध्ये सुप्रियाताई सुळे यांनी भेट दिली आणि संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे यांची त्यावरून एंट्री झाल्याचं दिसलं। तर एकंदरीतच याच वेळी सुरेश धस यांनी सुद्धा मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली। एकंदरीत या पत्रकार परिषदेमध्ये बीडच्या एका मोठ्या नेत्याची तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीतच बीड मधल्या एका मोठ्या नेत्यानं आपल्या विरुद्ध षडयंत्र रचल्याचं सुरेश धसांचं म्हणणं आहे। नेमकं प्रकरण काय आहे, नेमका तो मोठा नेता कोण आहे, सुरेश धस यांच्या बाबतीमध्ये खरंच षडयंत्र रचलं गेलं आहे का, सविस्तरपणे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राइब केलं नसेल तर माझी विनंती आहे सबस्क्राइब जरूर करून घ्या। आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर यावेत यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा। संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सुरुवातीपासून सुरेश धस हे आक्रमक होते। सुरेश धस एक दिवस 2 दिवस किंवा 2-3 दिवसामध्ये एक वेळेस पत्रकार परिषद घेऊन नवनवीन मुद्दे उपस्थित करत होते। जे काही मोर्चे झाले, आंदोलन झाले, यामध्ये सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि धनंजय मुंडे यांच्यावर एक प्रकारे जोरदार हल्लाबोल केला। त्यामुळं मराठा समाजाला सुरेश धस हे आपले नेते आहेत, राजकीय नेते आहेत असं वाटू लागलं होतं। दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सुद्धा आपल्याला सुरेश धस न्याय मिळवून देतील असं वाटू लागलं होतं। मात्र याच दरम्यान सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीचा विषय समोर आला आणि त्यानंतर अचानकपणे जे संपूर्ण समाजाला हिरो वाटत होते तेच सुरेश धस समाजाला आता खलनायक वाटू लागले आहेत की काय असं आता बोललं जाऊ लागलं आहे। सुरेश धस यांनी गेल्या 4 दिवसापासून आपण पाहतोय सुरेश धस यांच्यावरती वेगवेगळ्या स्तरावरून टीका करण्यात येत आहे। वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळे विधान त्यांच्या बाबतीमध्ये करत आहेत। प्रत्येक जण तर्कवितर्क लावत आहेत। सरकारनं सुरेश धस यांना, भाजपनं सुरेश धस यांना या प्रकरणामध्ये टाकलं गेलं जेणेकरून मनोज जरांगे पाटील यांना बाजूला ठेवण्यासाठी हे षडयंत्र होतं असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं। यानंतर आज सुप्रियाताई सुळे यांनी मसाजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांनी यावेळी सांगितलं की जोपर्यंत मारेकऱ्यांना फाशी मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही। वेळ प्रसंगी अन्नत्याग आंदोलन करू किंवा जे काही करायचं ते लोकशाही मार्गाने करू असं त्यांनी सांगितलं। एकंदरीतच सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये एंट्री केल्याचं यावरून दिसलं। तर याच वेळी सुप्रिया सुळे या बीडमध्ये आल्या असताना याच वेळी किंवा त्याच्या काही 1-2 घंट्यानंतर मुंबईमध्ये सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यांनी सांगितलं की माझ्या विरुद्ध षडयंत्र रचण्यात आलेलं आहे। बीडच्या एका मोठ्या नेत्याचा त्यामध्ये हात आहे आणि त्या मोठ्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार करणार आहोत आणि 20 तारखेला त्या मोठ्या नेत्याने षडयंत्र कसं रचलं, तो मोठा नेता कोण आहे हे मी सांगणार आहे असं सुरेश धस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। एकंदरीतच सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या चर्चेनंतर सुरेश धस कुठेतरी बाजूला पडल्याचं दिसू लागलं होतं। मराठा समाजाकडून त्यांना टार्गेट करण्यात येत असल्याचं दिसू लागलं होतं। मराठा समाजातील कार्यकर्ते त्यांच्या विरुद्ध आता बोलू लागले आहेत। हे सर्व होत असताना सुरेश धस यांनी पुन्हा प्रयत्न केला की आपलं लक्ष पुन्हा संतोष देशमुख खून प्रकरणावर आहे, आपण त्यापासून बाजूला गेलेलो नाही। माझा धनंजय मुंडे यांची आणि माझी भेट ही सहज झालेली आहे, त्याच्यामध्ये काही षडयंत्र नाही किंवा काही मॅनेज प्रकार नाही असं त्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र तरी सुद्धा ते जे बोलले की नेमका षडयंत्र बीड जिल्ह्याच्या कोणत्या नेत्याने केलेला आहे त्यांची तक्रार ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत। त्यामुळं तो नेता नेमका कोण हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। सुरेश धस यांचा इशारा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे का? सुरेश धस यांचा इशारा पंडित कुटुंबाकडे आहे का? सुरेश धस यांचा इशारा नेमका बीडच्या कोणत्या नेत्याकडे आहे? सुरेश धस
यांच्या बाबतीमध्ये षडयंत्र जर झालं असेल तर षडयंत्र नेमकं कोणत्या स्वरूपात झालं? सुरेश धस स्वतः सांगत आहेत की मी मंत्री दत्ता भरणे यांनी त्यांना सांगितलं की धनंजय मुंडे आजारी आहेत, तुम्ही भेटायला हरकत नाही, कारण राजकारण विरोध वेगळा आणि एक सामाजिक जीवन वेगळं, त्यामुळे तुम्ही भेटायला जा. त्यांनी ते स्वतः सांगितलं की मी स्वतः भेटायला गेलो. मग स्वतः भेटायला जर सुरेश धस गेले असतील तर यामध्ये षडयंत्र आलं कुठं? हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. षडयंत्र भेटल्यानंतर झालं का? तर मुद्दा असा आहे की त्यांच्या भेटीचं जे काही विधान आहे किंवा विषय आहे तो विषय चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे केला. त्यांनी माध्यमांना सांगितलं की 4.5 तास धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली, चर्चा झाली. मग 4.5 तासामध्ये दोघं न बोलता तर थांबले नसतीलच, काहीतरी त्यांच्यात चर्चा झाली असेल. मात्र आज पत्रकार परिषदेमध्ये सुरेश धस यांनी सांगितलं की आमची फक्त एक 20-30 मिनिटं चर्चा झालेली आहे. मग एकीकडे सुरेश धसांची जे काही कालावधी सांगितला तो कालावधी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेला कालावधी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर सांगितलं असेल दोघांच्या भेटीचा विषय, मग चंद्रशेखर बावनकुळे हे धसांच्या विरोधात असलेल्या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत का? हा प्रश्न या ठिकाणी पडतो. मग धस तर सांगत आहेत की बीडचा मोठा नेता आहे. मग बीडच्या मोठ्या नेत्याचा या भेटी दरम्यानच्या षडयंत्र किंवा जे या बाबतीत जे काही विषय झाला या विषयामध्ये आतापर्यंत तरी बीडच्या कोणत्याही नेत्याचा सहभाग किंवा कोणत्याही नेत्याने त्या बाबतीत वक्तव्य केल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे नेमकं सुरेश धस यांना या बाबतीमध्ये काय म्हणायचं आहे? का सुरेश धस यांना काहीतरी वेगळा विषय या ठिकाणी मांडून 20 तारखेला मांडून या प्रकरणातून आपला स्वतःचा बचाव करायचा आहे? नेमकं सुरेश धस यांना या बाबतीमध्ये काय सांगायचं आहे हे 20 तारखेला कळेल. पण त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावरून जो बीडचा मोठा नेता आहे या मोठ्या नेत्याच्या बाबतीमध्ये सध्या बीड जिल्ह्यामध्ये चर्चा होताना दिसत आहे. तो मोठा नेता कोण आहे याची उत्सुकता आता सर्वांना लागलेली आहे. या बाबतीमध्ये स्वतः सुरेश धसांनी सांगितलं की 20 फेब्रुवारीला मी पर्दाफाश करणार आहे, सगळं काही मी सांगून टाकणार आहे. त्यामुळे त्यावेळेसच आपल्याला निश्चितपणे कळल की त्यांच्या बाबतीमध्ये खरंच षडयंत्र रचलं गेलं की नाही. तो नेता मोठा कोणता आहे बीडचा या बाबतीमध्ये आपल्याला त्यावेळेस कळू शकतं. नेमकं आपल्याला काय वाटतंय? खरंच सुरेश धस यांच्या विरोधामध्ये कोणीतरी षडयंत्र रचलेलं आहे का सुरेश धस काहीतरी वेगळं सांगून स्वतःचा बचाव करत आहेत? तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. त्याबरोबरच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाचा लढा यापुढे लढला जाईल का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? संतोष देशमुख खून प्रकरणाच्या लढ्यामध्ये सुरेश धस बाजूला फेकले जातील किंवा बाजूला त्यांना केलं जाईल की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. विषय चांगला वाटला तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा. पुन्हा सांगतो, महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा सबस्क्राईब करून घ्या. त्याबरोबरच शेजारचं बेल आयकॉनला क्लिक जरूर करा. पुन्हा भेटू वेगळ्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.